पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे यांच्या गावी आपण आलेलो आहोत. हे त्यांचं स्वयंपाकघर बघा किती सुंदर आहे. आणि पद्मश्री राहीबाई पोपेरे, बीजमाता, सीतायनातली सीतामाता, नंतर रुक्मिणी माता, कितीतरी ऋषीपत्नींनी निसर्गाचं संरक्षण केलेलं आहे. आणि या बीजमातेनं आपल्या नवीन युगाला आदर्श दिलेला आहे. या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. ही मातेची चूल. आई दुसऱ्या घरात घेऊन चला आम्हाला तुमच्याबरोबर. आता आपण दुसरीकडे जाऊया. या या दीपाली, या रोहिणीताई. आधी अगदी इथे एक छोटंसं झोपडं होतं. हे हळूहळू त्यांनी बसवलेलं आहे. आता 1 वर्षापूर्वी बांधलेलं. आई हे दिवा लावता येईल आई? सगळं चुली होतं. भाऊ इथे लाईट असेल तर लावले. हा लाईट नाही सोलर. अरे असेल बाबा. हाय आपा हाय इथं बोल. पण ते बटन पुढे नाही चालत. हां, हा गॅस आत्ता आला म्हणल्या ना? हा 1 वर्षापूर्वी आलाय. नाही तर आमचं चुलच होती. पहिली चुलीवर सगळं होतं. पण आता 1 वर्षापूर्वी गॅस आला. तरी आमच्या याच्या फक्त काहीतरी चहा पाणी किंवा एखादी भाजी बिजी. आमचा स्वयंपाक जास्त चुलीवरच असतो. सगळं काही चुलीवरच. अनेक यूट्यूबच्या माध्यमातून आपण स्वयंपाकघर बघता, पण राहीबाई पोपेरेंचा हा स्वयंपाकघर बघा किती सुंदर आहे. बघा किती स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं. हो हो. कुठून? अच्छा, इकडे पण आणखीन एक स्वयंपाकघर आहे? नाही स्वयंपाकघर नाही. स्वयंपाकघर एकच आहे. नाही आई, हे धान्य ठेवायचे. अच्छा, इथे पण आहेत. गेली वाटतं लाईट. ती लाईट गेली.